सध्या 2 महिन्यात त्यांनी वाढवली. हे 2 कामं. तिसरं काम सगळ्यात महत्वाचं, ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही, ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचे. आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे, त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे. त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही. आता त्याच्यात काय झालंय, सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना म्हणजे राजपत्र जो अध्यादेश येणार आहे, अध्यादेश आपल्यासाठी महत्वाचा आहे. या 54 लाख नोंदी प्लस त्या 54 लाख बांधवांच्या परिवारात ज्या नोंदी दिल्यात, हा एकूण आकडा आणि त्या आकड्याच्या आधारावर जे सगळे सोयरे आहेत यांना जर द्यायचं असेल, कारण त्यांच्याकडे नोंद नाहीये, ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे नोंद नाहीये, मग त्या नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं की हा माझा सोयर आहे. आणि त्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र द्यायचं. त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं. लगेच त्या शपथपत्रावरती त्याला लगेच दिलं, तुम्ही नंतर त्याची ग्रह चौकशी करा. तो जर खोटा पाहुणा असला देऊ नका. पटतंय की नाही तुम्हाला? खऱ्याला खरं, खोट्याला खोटं. पण शपथपत्र घेताना ते 100 रुपयाच्या बॉन्डवरचं तुम्ही घेतलं, आमचे पैसे किती चालले? त्याच्यात कमाईच का? ते पण मोफत करा, आपण त्यांना सांगितलेलं आहे.